आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्याच्या अंतर्गत मी आज एक छोटी माहिती आपल्या समोर सादर करत आहे. 18 नोव्हेंबर, माझ्या अंदाजाने 18 नोव्हेंबर 2025 साली काही वर्तमानपत्रात बातमी आली की मॉर्गन स्टॅनलीनी जे एक अहवाल सादर केला भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल, या गुंतवणुकीबद्दल वगैरे, तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करीत आहे. त्यांच्यामध्ये मागील 3 दशकांमध्ये 2025 साल हे भारतीय समभाग बाजार म्हणजे भारतीय समभाग बाजार हा अतिशय कमजोर कामगिरी झाली आहे भारतीय समभाग बाजारांमध्ये. पण त्यांच्यामध्ये 2026 सालात भारतीय समभाग बाजार हा उसळी मारू शकतो. गेल्या काही दिवसात केंद्रीय शासनाने काही सकारात्मक धोरणे आणली, राबवली. त्यामुळे भारतीय समभाग मंडई मजबूतीकडे मार्गक्रमण करीत आहे. त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी ज्या सकारात्मक घडणार आहेत, घडू इच्छितात, घडू शकतात, त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे 2026 म्हणजे 1 वर्षानंतर म्हणजे आता भारतीय समभाग गुंतवणूक क्षेत्र अथवा समभाग बाजार हा कमजोर कामगिरीतून मजबूतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या नुसार S&P BSE सेन्सेक्स मध्ये वरच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे दिसत आहे. त्यांच्यामध्ये डिसेंबर 2026च्या आसपास हा जो इंडेक्स आहे S&P BSE अंदाजे 1007 हा आकडा गाठू शकतो. ते देताना 3 अंदाज देतात, एक वरचा, एक मधला आणि एक खालचा. मी वरचा घेतला आहे कारण मी नकारात्मक कधी नसतो आणि मी सकारात्मकतेकडे जात असतो. त्याच नंतर वेळ कमी आहे, मला एकच सांगायचं आहे, जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी रडू नका, रुदालीसारखं कृपया रडू नका. सगळंच चांगलं होणार आहे. जय हो.